अध्याय 16. श्रीरामांनी हनुमंतास केलेला उपदेश. श्रीराम हृदय. लंकाधिपती रावणाचा वध करून सीतेस अशोकवनातून सोडवून आणून श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, सुग्रीव आणि विभीषण यांच्यासह पुष्पक विमानात बसून अयोध्येस परत आले. थोड्याच काळात श्रीरामांचा राज्याभिषेक झाला आणि ते राजसिंहासनावर विराजमान झाले. त्यावेळी हनुमंतास कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. युद्धसमयी त्याने एवढे महान कार्य केले होते की त्याला तोड नव्हती. एवढे असूनही तो निरपेक्ष भावाने राज्यसभेत श्रीरामांच्या समोर हात जोडून उभा होता. त्यावेळी श्रीराम सीतेस म्हणाले, जानकी, या हनुमंताची आपणा दोघांवर आढळ श्रद्धा आणि भक्ती आहे. याला तू माझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करून दे. सीता श्रीरामांच्या आदेशाप्रमाणे हनुमंतास श्रीरामांचे सत्यस्वरूप सांगू लागली. ती म्हणाली, वत्सा हनुमंता, श्रीराम हे अद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म आहेत. ते सर्व उपाधींनी रहित असून मन आणि इंद्रिये यांचा विषय नसणारे आहेत. आनंदघन, निर्मल, शांत, विकारहीन, निरंजन, सर्व व्यापक, सर्व प्रकाशी आणि रागादी दोषरहित परमात्मा आहेत. सीता पुढे म्हणाली, अरे हनुमंता, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी मूल प्रकृती मीच आहे. श्रीरामांच्या सानिध्यामुळे मी निरलसपणे हे विश्व निर्माण करते. यानंतर सीतेने श्रीरामांच्या जीवनातील प्रमुख घटना हनुमंतास संक्षेपाने सांगितल्या. सीता पुढे म्हणाली, तत्वतः श्रीराम सर्वव्यापी असल्याने ते कोठेही जात नाहीत, येत नाहीत, शोक करीत नाहीत, इच्छा करीत नाहीत, त्याग करीत नाहीत, तसेच अन्य कोणतीही क्रिया करीत नाहीत. ते आनंद स्वरूप, अविचल आणि विकार रहित आहेत. परंतु मायेचा गुणांशी संबंध आल्यामुळे ते तसे भासतात. एवढे बोलून सीता मौन झाली. त्यानंतर श्रीरामचंद्रांनी स्वतः हनुमंतास आत्मा, अनात्मा आणि परमात्मा यांचे तत्व सांगितले. श्रीराम म्हणाले, अरे हनुमंता, ज्याप्रमाणे आकाश 3 प्रकारचे असते, एक महा आकाश, दुसरे जलाने मर्यादित झालेले आकाश आणि तिसरे प्रतिबिंब असलेले आकाश. याचप्रमाणे चैतन्य सुद्धा 3 प्रकारचे असते. एक बुद्धीची मर्यादा असलेले चैतन्य, दुसरे परिपूर्ण असणारे चैतन्य आणि तिसरे आभास चैतन्य. या तिघांमधील केवळ आभास चैतन्याने युक्त अशा बुद्धीमध्येच कर्तेपण असते. याचाच अर्थ चिदाभास रहित असणारी बुद्धीच सर्व कार्य करते. परंतु अज्ञानी लोक भ्रांतीमुळे निर्विकार, अखंड, साक्षी असलेल्या आत्म्यावरच कर्तृत्व आणि जीवित्व यांचा आरोप करतात. अर्थात आत्म्यालाच कर्ता आणि भोक्ता मानतात. ज्याला आपण जीव म्हणतो ते आभास चैतन्य मिथ्या आहे, कारण सर्व आभास हे मिथ्याच असतात. बुद्धी ही अविद्येचे कार्य आहे, परंतु तो परब्रह्म परमात्मा अखंड आहे. त्यामुळे बुद्धीस त्याचा भाग मानणे ही केवळ कल्पना आहे. अहम म्हणजे मी च्या रूपाने प्रत्ययास येणारे मर्यादित साभास वासनायुक्त चैतन्य म्हणजे जीव. याचे तत्वमसी, ते तूच आहेस, ते परब्रह्म तूच आहेस इत्यादी वाक्यांनी पूर्ण चैतन्य परब्रह्माशी एकत्व प्रतिपादन केले जाते. ज्यावेळी तत्वमसी, गुरुपादिष्ट यासारख्या महावाक्यांनी जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचे ज्ञान उत्पन्न होते, त्यावेळी आपली बुद्धी आणि कार्यासह अविद्या सुद्धा नष्ट होऊन जाते. यात अजिबात संदेह नाही. या स्थितीचा अनुभव येताच माझा भक्त माझ्या स्वरूपालाच प्राप्त होतो. परंतु जे लोक माझी भक्ती न करता शास्त्ररूपी खळग्यात पडून भटकत राहतात, त्यांना शेकडो जन्मापर्यंत सुद्धा ज्ञानही होत नाही आणि मोक्षाची प्राप्ती सुद्धा होत नाही. श्रीराम प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले, हे निष्पाप हनुमंता, हे परम रहस्य माझे हृदय आहे आणि प्रत्यक्ष मीच तुला सांगितलेले आहे. हे रहस्य माझी भक्ती नसलेल्या कोणत्याही दुष्ट माणसास सांगू नकोस. एवढे बोलून प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला. महादेव पार्वतीस म्हणाले, हे देवी, अत्यंत गोपनीय, मनोहर, परमपवित्र आणि पापनाशक असे श्रीराम हृदय मी तुला सांगितले आहे. हे सर्व वेदांताचे सार आहे. जो कोणी याचे भक्तिपूर्वक सतत पठण करतो तो मुक्त होऊन जातो. याच्या पठणाने अनेक जन्मातील संचित झालेली पापे सुद्धा नष्ट होऊन जातात. श्रीराम.